बघितलं तर पाकिस्तानमधील बहावलपूर जे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये आहे तिथं लक्ष करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मुरीद के जिथं 26/11चा जो हल्ला झालेला होता त्याच्यातील कसाब आणि हेडलीला तिथंच ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर सियालकोट या ठिकाणी सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं दहशतवाद्यांना, तिथेही हल्ला करण्यात आलाय। भीमबर या ठिकाणी सुद्धा हल्ला केलेला आहे। दहशतवादी इथंही होते मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांचं जे तळ आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्यानं केलंय। तर 22 तारखेला जेव्हा पहलगाममध्ये अटॅक झाला तेव्हा पाकिस्तानला वारंवार सांगण्यात आलेलं होतं हे जे दहशतवादी लपून बसलेले आहेत ज्यांना सेफ हेवन पुरवलं जातं पाकिस्तानमध्ये त्यांना संपवा किंवा त्यांच्यावर कारवाई करा, पण पाकिस्ताननं काही कारवाई केली नाही आणि तेव्हा मात्र भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं आहे। मुझफ्फराबाद या ठिकाणी मुख्य म्हणजे जे जैश ए मोहम्मद आहे किंवा इतरही दहशतवादी संघटना आहेत त्यांच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। कोटलीमध्ये सुद्धा दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। सीमेपासून अगदी जवळ आहे कोटली आणि त्या ठिकाणी दहशतवाद्यांची तळं होती ती भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेली आहे। तर हा सीमा भाग आपण बघू शकतोय, याच्यामध्ये 100 किलोमीटर आतमध्ये बहावलपूर जे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये आहे तिथं मोठी एक फॅक्टरीच असं म्हणता येईल दहशतवादी तयार करण्याची होती आणि त्याच्यावर भारतानं हल्ला केला आहे। बहावलपूर हा जैश ए मोहम्मदचा तळ होता, तो भारतानं उद्ध्वस्त केलाय। तर मुरीद के हा लष्कर ए तोयबाचा हेडक्वार्टर होता ज्या ठिकाणी आता लष्करच्याच TRFनं हल्ला केला आहे पहलगाममध्ये, त्या ठिकाणीच त्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं। ते तळ सुद्धा ते हेडक्वार्टर सुद्धा संपवलेलं आहे, ध्वस्त केलंय भारतानं। कोटली जे दहशतवाद्यांचं ठिकाण होतं जिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि मुख्य म्हणजे ते सीमेपासून जवळ होतं भारतापासून आणि त्या ठिकाणावरूनच घुसखोरी करायचे हे दहशतवादी, त्याच्यामुळे भारतानं या दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलंय। त्यांना पुरवल्या जाणाऱ्या ज्या सोयी सुविधा होत्या त्याही उद्ध्वस्त केल्या आहेत। याच्यामध्ये मुझफ्फराबाद जे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग कॅम्प होतं, जैश ए मोहम्मदचे जे दहशतवादी या ठिकाणी मोठ्या संख्येनं होते ते ट्रेनिंग करायचे आणि मुझफ्फराबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दारू गोळा कसा वापरायचा याचं ट्रेनिंग दिलं जायचं किंवा दहशत कशी माजवायची जगभरामध्ये याचं ट्रेनिंग दिलं जायचं। मात्र भारतानं त्यांची ती जी तळं होती जिथं हे ट्रेनिंग दिलं जात होतं तीच ध्वस्त केलेली आहे आणि आतापर्यंत जेवढे हल्ले भारतावर झाले आहेत या दहशतवाद्यांकडून त्या सगळ्यांचा बदला घेतलाय असं म्हणावं लागतं।